नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. दिव्यांगांसाठी राखीव निधीतील अनुदान तातडीनं वितरित करावं, लॉकडाऊन कालावधीसाठी सानुग्रह अनुदान मिळावं यासह अन्य मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतीसमोर निदर्शनं करण्यात आली. इचलकरंजी नजीक कबनूर इथं राहणाऱ्या अपंगांना ग्रामपंचायतीकडे असलेल्या अपंगांच्या राखीव निधीचा लाभ मिळालेला नाही. त्याचा वारंवार पाठपुरावा करूनही 2 वर्षे लाभ मिळत नसल्यानं वंचित बहुजन आघाडी आणि दिव्यांग कल्याण सेवाभावी संस्थेनं आंदोलनाचा इशारा दिला होता. 2 वर्षातील राखीव निधीतील अनुदान त्वरित मिळावं, घरकुल योजनेत अपंगांना विशेष प्राधान्य द्यावं, लॉकडाऊन कालावधीतील सानुग्रह अनुदान मिळावं, 14व्या वित्त आयोगातील अनुदान खर्च करताना अपंगांच्या कल्याणावर भर द्यावा, ग्रामपंचायतीमधील अपंग नोकरीचा अनुशेष भरून काढावा यासह विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायतीसमोर निदर्शनं करून मागणीचं निवेदन दिलं. मागण्यांबाबत त्वरित सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा यावेळी शरद कांबळे यांनी दिला. आंदोलनात नाना पारडे, अनिल पाटील, बाळासाहेब कांबळे, रावसाहेब निर्मळे, गजानन दैव, विश्वास फरांडे, आकाश पोवार, सचिन कांबळे, सुधीर लोले, राणी सोनवणे सहभागी झाले होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत तहसीलदारांनी कोडोली इथली 6 दुकानं सील केली आहेत. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोय. रुग्णसंख्या वाढल्यानं प्रशासनावर प्रचंड ताण येतोय. समूह संसर्गाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनानं घालून दिलेले नियम पाळणं काळाची गरज आहे. मात्र काही व्यावसायिक नियमांचं उल्लंघन करतायत, त्यामुळे समूह संसर्गाचा धोका वाढतोय. ही बाब लक्षात घेऊन पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. कोडोली बाजारपेठेत अनेक जण बेजबाबदारपणे वावरत असल्याचं लक्षात आलं. काही दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडवला जातोय. मास्कचा वापर केला जात नाही. त्याशिवाय दुकानामध्ये सॅनिटायझर उपलब्ध केलेलं नाही. तपासणीमध्ये या बाबी उघडकीस आल्या. त्यामुळे पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी कोडोली इथली 6 दुकानं सील केली आहेत. या कारवाईमध्ये कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे, मंडल अधिकारी अभिजित पवार, तलाठी अनिल पवार सहभागी झाले होते. मनात जिद्द आणि अंगात कष्ट करायची तयारी असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते. पन्हाळा तालुक्यातील करंजपेंड इथल्या डोंगर माथ्यावरील माळरानात तानाजी भिवा पाटील या शेतकऱ्यानं बुरमाळ मातीच्या 30 गुंठ्यात केळीची बाग फुलवून नवा आदर्श निर्माण केलाय. पन्हाळ्याचा पश्चिम भाग डोंगर माथ्यानं भरून गेलाय. या परिसरात भुईमूग, नाचणी, भात ही पिकं घेतली जातात. शेतीतून पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यामुळं तरुण वर्गाचं शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागलंय. पण करंजपेंड इथल्या तानाजी पाटील यांनी अशक्य वाटणारी वाट चोखाळली आहे. 30 गुंठे जमिनीमध्ये त्यांनी 70,000 रुपयांची गुंतवणूक करून 1000 G9 जातीच्या केळीच्या रोपांची लावण केली. योग्य मशागत तसंच सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केला. विहिरीच्या पाण्यावर फुलवलेली केळीची बाग सध्या बहरली आहे. या बागेतून त्यांना 3 लाखाच्या जवळपास उत्पन्न मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. केंद्र शासनानं धनगर आरक्षणाची तातडीनं अंमलबजावणी करावी, अन्यथा महाराष्ट्रासह देशभर आंदोलनाचा वणवा पेटेल असा इशारा धनगर आरक्षण समन्वय समितीचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी दिलाय. आंदोलनाचा वणवा पेटण्यापूर्वीच धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत अशी मागणी कारंडे यांनी केली आहे. धनगर समाजाचा केंद्रीय आरक्षण सूचीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये समावेश आहे. मात्र महाराष्ट्रातील धनगर समाजाला हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवलंय. हक्काच्या आरक्षणासाठी धनगर समाज आता आक्रमक बनलाय. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी हातकणंगले इथं बैठक घेण्यात आली. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आली. कोल्हापूर इथं गोलमेज परिषद घेऊन आंदोलनाचं रणशिंग फुंकलं जाईल असा इशारा धनगर आरक्षण समितीचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी दिला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणाची शिफारस केंद्र सरकारकडे करावी आणि अनुसूचित जमातीच्या जातीचे दाखले देण्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी कारंडे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला दत्ता ठोंबरे, विशाल काळे, हरिश्चंद्र कोकाटे, अमोल गावडे, बिरदेव कुशाप्पा, मोहन कोळेकर, सुशांत मोठे, शरद पुजारी, बंडा शिंगटे उपस्थित होते. वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती.
विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. करवीर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते. समूह संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. याबद्दलचं निवेदन गांधीनगरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आलंय. करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 850च्या वर गेली आहे. पण अनेक नागरिक नियमांचं पालन करत नाहीत. त्यामुळे समूह संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रश्नी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांना निवेदन देण्यात आलं. कोरोना रोखण्यासाठी सध्या तरी प्रत्येक व्यक्तीनं मास्क वापरणं काळाची गरज आहे. त्याशिवाय सोशल डिस्टन्स, स्वच्छता नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीनं त्यासाठी स्वतंत्र मोहीम राबवावी अशा मागण्या करण्यात आल्यात. यावेळी शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव, पोपट दांगट, विक्रम चौगुले, संतोष चौगुले, दिलीप सावंत, वीरेंद्र भोपळे उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील तुरंबे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून कोविड केअर सेंटर सुरू केले. त्यामुळे स्थानिक रुग्णांना माफक दरात वैद्यकीय सेवा मिळणार आहे. गावकऱ्यांच्या उपक्रमाचं सभापती सुशीला भावके यांनी कौतुक केलं. राधानगरी तालुक्यातील तुरंबे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून कोरोना केअर सेंटर सुरू केले. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 10 बेडचं कोविड रुग्णालय सुरू करण्यात आलंय. त्यासाठी लागणारा निधी लोकवर्गणीतून जमा करण्यात आलाय. सभापती सुशीला भावके यांच्या हस्ते या कोविड केअर सेंटरचा शुभारंभ झाला. यावेळी सरपंच जयश्री भोईटे, शिवाजी तावडे, शिवाजी कोळी, रमेश सावंत, डॉक्टर RP केसरकर, ॲडव्होकेट प्रशांत भावके, डॉक्टर मुकुंद देवर्डेकर, डॉक्टर मंगेश देवर्डेकर, डॉक्टर विशाल कांबळे, डॉक्टर स्वाती चौगले, डॉक्टर वर्षाराणी मुंडासे, उपसरपंच धनश्री भोईटे, लहू जरग यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. माझं कुटुंब माझी जबाबदारी योजनेअंतर्गत करवीर तालुक्यातील सांगरूळ परिसरात 20 पथकांमार्फत घरोघरी सर्वेक्षण केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत परिसरातील सुमारे 45,000 नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. करवीर तालुक्यातील सांगरूळ इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या 14 गावं आणि 18 वाड्या वस्त्यावरील सुमारे 45,000 ग्रामस्थांची तपासणी माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत होणार आहे. सांगरूळ इथं उपसरपंच सुशांत नाळी यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आपल्या कुटुंबाची आणि इतरांची जबाबदारी घेतली पाहिजे असं उपसरपंच नाळे यांनी नमूद केलं. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी SB घुंडकीकर, सर्जेराव मगदूम, प्रशांत नाळे, भरत कासोटे, संजय कोटकर, अशोक खाडे, दीपक नामे, आरोग्य सेविका RD संगपाळ, प्रगती कांबळे यांच्यासह अंगणवाडी सेविका आणि शिक्षक उपस्थित होते. करवीर तालुक्यातील महारूळ बहिरेश्वर मार्गावर भैरवनाथ देवालयाजवळ वापरलेली PP किट आढळून आली आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. दरम्यान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्या PP किट पेटवून नष्ट केल्या. करवीर तालुक्यातील महारूळ परिसरात एका शेताजवळ रस्त्याकडेला प्लॅस्टिकच्या पिशवीत 4 PP किट उघड्यावर टाकल्याचं उघडकीस आलं. वापरलेल्या PP किट, हँडग्लोव्ज, मास्क असा वैद्यकीय कचरा त्या पिशवीमध्ये होता. ही माहिती ग्रामपंचायतीला कळवल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश यादव, पोलीस पाटील सागर कुंभार, संतोष म्हाकवेकर यांनी वैद्यकीय कचरा पेटवून नष्ट केला. दरम्यान PP किट वापरणाऱ्या डॉक्टरांनी अशा किट उघड्यावर टाकून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळू नये अशी अपेक्षा व्यक्त होतीये. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या नेहरू विद्यालयातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी शाळेभोवतीच्या झाडांसाठी लाकडी ट्री गार्ड तयार केलेत. या ट्री गार्डमुळे झाडांचं संगोपन व्यवस्थित होत आहे.
पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या नेहरू विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या क्रीडांगणाभोवती विविध जातीची 55 झाडं लावली आहेत. मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्यानं या झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष झालंय. मोकाट जनावरांमुळे झाडांना धोका पोहोचतोय. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी झाडांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले. लोखंडी ट्री गार्ड आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसल्यानं त्यांनी लाकडी ट्री गार्ड बनवलेत. हे ट्री गार्ड झाडांभोवती उभे करून त्या झाडांचे संगोपन व्यवस्थितरित्या केले आहे. त्यासाठी सुमारे 7,000 रुपये खर्च केला. ही रक्कम जमवण्यासाठी शिक्षकांनी वर्गणी काढली. मुख्याध्यापक PS पोर्लेकर, सहाय्यक शिक्षक सुभाष लवटे, कैलास सूर्यवंशी, विलास गंधवाले यांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय. गगनबावडा तालुक्यातील आजच्या घडीला रुग्णसंख्या कमी असली तरी प्रशासनानं खबरदारी घेतली आहे. त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. या सेंटरला शिक्षक भारती संघटनेच्या वतीनं जम्बो ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आलं. कोरोनाबाधितांचं प्रमाण गगनबावडा तालुक्यात कमी आहे, पण स्थानिक प्रशासनानं आपत्कालीन परिस्थितीसाठी पुरेशी सज्जता बाळगली आहे. गगनबावडा इथं कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलंय. या सेंटरसाठी शिक्षक भारती संघटनेच्या वतीनं जम्बो ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते आणि सभापती संगीता पाटील, उपसभापती पांडुरंग भोसले, संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे, राज्य संघटक दशरथ गावडे, जयसिंग पडवळ यांच्या उपस्थितीत सिलेंडर प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी बाजीराव जाधव, नामदेव खाडे, कृष्णा जाधव, नारायण पाटील, नंदू कांबळे, भाऊसो भोसले, बबन नांदगावकर, रवी पारगावकर, रखमाजी पाटील उपस्थित होते. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.